ओम शांती। आज 26/6/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य, शुक्रवारचे, तारीख खूप सुंदर आहे, 26/6/26. आज बाबांनी निष्काम सेवा कशाला म्हणायचं त्याची व्याख्या सांगितलेली आहे. त्याचबरोबर छोट्या छोट्या मुलींनी बिर्लांना, ज्यांनी बिर्ला मंदिर बांधलं, त्यांना काय समजावून सांगायचं आहे तेही आज बाबांनी सांगितलं. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये अस्थि विसर्जन करणं ही जी प्रथा आहे, खरोखर कोणत्या अस्थी आज बाबांनी विसर्जित करायला सांगितल्या आणि तन मन धनानी नेमकं काय करायचं आहे, कसं सफल करायचं आहे तन मन धन, याबद्दल आज बाबांनी विशेष मार्गदर्शन केलेलं आहे मुरलीमध्ये. चला तर मग आजची साकार मुरलीचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, या दुनियेमध्ये निष्काम सेवा करणारा फक्त बाबाच आहेत. बाकी तुम्ही जे कर्म करता त्याचे फळ अवश्य मिळते. प्रश्न: ड्रामानुसार कोणती गोष्ट 100% निश्चित आहे, ज्याच्यात तुम्हा मुलांना खूप आनंद आहे? उत्तर: ड्रामानुसार हे निश्चित आहे की नवीन राजधानी स्थापन होणारच आहे. तुम्हा मुलांना आनंद आहे की श्रीमतावर आम्ही आपल्याच साठी आपणच राजधानी स्थापन करत आहोत. या जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे. तुम्ही मुले जितका पुरुषार्थ कराल तितके उंच पद प्राप्त कराल. आजचं गीत आहे: तुम्हाला प्राप्त करून सर्व काही प्राप्त झाले. आकाश धरती सर्व काही मिळाले. ओम शांती. जे मुले म्हणतात तेच बाबा पण म्हणतात. आपणही म्हटलंय की बाबा, तुम्हाला प्राप्त करून आम्हाला सर्व काही मिळाले. तर बाबा पण म्हणतायत, तुम्हाला प्राप्त करून मलाही सर्व काही मिळाले. बाबा म्हणतात, मुलांनो, नेहमी मन मनाभव राहा. मन माझ्यामध्ये लावा. दुनियेमध्ये लोक म्हणतात, हे बीकेंच्या सत्संगात जाऊन काय मिळते यांना? तर आपण काय उत्तर द्यायला हवं? बीके म्हणतात की विश्वाचे मालक बनण्यासाठी आम्ही इथे सत्संगामध्ये अभ्यास करत आहोत. सत्संग नव्हे तर अभ्यास आहे. बाबा म्हणतात, दुनियेमध्ये स्वतःला निष्काम सेवाधारी म्हणवणारे खूप जण आहेत, परंतु समाजसेवक असो किंवा कुणीही कोणतेही कर्तव्य करो, त्या प्रत्येक कर्माचं फळ कर्ताक्षणी आपल्या खात्यामध्ये, आपल्या भाग्यामध्ये जमा होतं. समाजसेवक जरी असले, सरकार त्यांना पगार देतो, तर एकच शिवबाबा असे आहेत जे निष्काम सेवाधारी आहेत. म्हणून बाबा सांगतात की या पूर्ण दुनियेमध्ये निष्काम सेवाधारी फक्त शिवबाबा आहेत. बाबा म्हणतात, जसं भारतामध्ये वानप्रस्थामध्ये जाण्याची पद्धत आहे, विधी होती. जेव्हा 60 वर्ष पूर्ण होतात, मुलांना सर्व जिम्मेदारी देऊन कुठेतरी सत्संगामध्ये गुरु आदीकडे जाण्याची पद्धत भारतीय संस्कृतीमध्ये आहे. परंतु बाबा म्हणतात, खरं वानप्रस्थ तर परमधाम मध्ये जाणं. वानप्रस्थ मूल वतनलाच म्हणता येईल. मनुष्य तर इथे जे वानप्रस्थ आश्रमात जातात ते स्थूल गोष्टीमध्ये झालं. बाबा म्हणतात, मुक्ती आणि जीवनमुक्तीचा रस्ता फक्त मीच तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही इथे सर्वजण कर्मक्षेत्रावर आपापली भूमिका वटविण्यासाठी आलेले आहात. बाबा सुद्धा एकदा या साकार दुनियेमध्ये
आपला पार्ट भूमिका वटवण्यासाठी येतात संगम युगावर. पुढे बाबा सांगतात, ज्ञानाचा सागर शिवबाबा आहे आणि ज्ञानाच्या सागराशी योग म्हणजे आठवण, आणि ती आठवण कशी करायची ते सुद्धा शिवबाबा अर्थात ज्ञानाचे सागर बाबाच आपल्याला शिकवतात. परंतु ब्रह्माच्या तनाद्वारे मनुष्यापासून देवता कसं बनायचं ही विधी ब्रह्माच्या तनाद्वारेच बाबा शिकवतात. डायरेक्ट किंवा बिना शरीराचे शिकवू शकत नाही. आज बाबांनी धर्माच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. पूर्ण एक पेज बाबांनी यावरती विश्लेषण केलेलं आहे. बाबा म्हणतात, सर्वप्रथम आदी सनातन देवी देवता धर्म या पृथ्वी तलावर होता. त्यानंतर सर्वप्रथम इस्लामी आले, मग बौद्धी आले, मग ख्रिश्चन आले आणि हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. आज बाबांनी खूप सुंदर प्रश्न चिंतनासाठी दिला. जर हे धर्म नंतर आले, द्वापर युगानंतर आले, तर यांची संख्या कमी पाहिजे. परंतु असं नाही. संख्या का जास्त आहे? कारण आदी सनातन देवी देवता धर्मातील आत्मे द्वापर युगात जेव्हा हिंदू म्हणवायला लागले, अनेकांनी आपला धर्मांतर केला, कन्वर्ट झाले, दुसऱ्या धर्माला स्वीकार केलं, आपला धर्म विसरून गेले. त्यामुळे अन्य धर्मांची संख्या वाढत गेली. भारतवासी सर्वप्रथम पहिल्यांदा आर्य होते, आता नंतर अनआर्य झाले. बाबा म्हणले, आता तर अक्कलच नाही. कोणता धर्म काय होता हे अस्तित्व विसरून गेले. म्हणून बाबा म्हणतात, जसं देहधारी पित्याकडून धनाचा वारसा हक्क मिळतो, सोबतच पतितही बनण्याचा हक्क वारसामध्ये मिळतो. पण शिवबाबा आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. शिवबाबा आपल्याला पवित्र बनवतात आणि पवित्र दुनियेमध्ये घेऊन जातात. शिवबाबा कोणताही त्रास, शिवबाबांना काहीही त्रासही होत नाही. जो पण त्रास अथवा शिव्या किंवा ग्लानी होते ती ब्रह्मा बाबालाच होते. ब्रह्मा बाबाला शिव्या स्वीकार, अपमान स्वीकार करावा लागतो. म्हणून गायन आहे, रस्त्याने जाताना ब्राह्मण फसला. अलौकिक पित्यासच सर्व काही सहन करावे लागते. बाबा म्हणतात, पवित्रतेमुळेच भांडण आहे, पवित्रतेमुळेच मार खावा लागला. अनेकांना, अनेक माता भगिनींना मार खावा लागला. आजही मनुष्य शांतीसाठी धक्के खात आहे, विविध संमेलन करत आहे, परंतु शांतीसाठी भटकतच आहेत. बाबा आपल्याला त्रिकालदर्शी बनवितात, ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात. एक पित्याची मुलं आपण आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत ही स्मृती जर आली तर आपसामध्ये भांडणही होणार नाही आणि मतभेद किंवा उच्च नीच हा भावही राहणार नाही. अद्वैत धर्म होता, बाबा आठवण करून देतात. एकच धर्म असल्यामुळे अद्वैत धर्म होता 2500 वर्ष. त्यानंतर द्वैत आला आणि द्वापर युगाची सुरुवात झाली आणि विभिन्न धर्म आले. पुढे बाबा आठवण करून देतात, दिव्य दृष्टीची चाबी बाबा म्हणतात, मी माझ्याकडेच ठेवतो. भक्तीमध्ये जशी ज्याची भावना तसा साक्षात्कार करवण्याचं कार्य द्वापर युगापासून बाबा करतात. पण बाबा म्हणतात, दिव्य दृष्टीची चाबी मात्र मी कुणालाही देत नाही, ती बाबा स्वतःकडेच ठेवतात. पुढे बाबांनी सांगितलं, निसर्गाच्या आपत्ती होतील, कधी खूप पूर येईल, कधी भूकंप होईल आणि विनाश होईल. पुढे बाबा आठवण करून देतात,
दरवर्षी रावणाला जाळलं जातं. रावणाची आणि तुमची काय दुश्मनी? आणि दुश्मनी आहेच, एकदाच जाळायला पाहिजे ना. दरवर्षी का जाळतात? अर्थात रावणाचं राज्य संपलेलं नाही. राग काढायचाच आहे, एकदाच काढा आणि जाळायला पाहिजे. पण दरवर्षी रावणाला जाळलं जातं. बाबा म्हणतात, आज प्रत्येकामध्ये रावण आहे, अर्थात 5 विकार आहेत आणि म्हणूनच दुःख आहे. या साकार सृष्टीमध्ये दुःख आणि सुखाचा खेळ आहे. म्हणून या सृष्टीचा खरा इतिहास आणि खरा भूगोल बाबा आपल्याला समजावून सांगतात संगम युगावर. पुढे बाबांनी सांगितलं, बिर्ला मंदिर ज्यांनी बांधलं, बिर्लांना जाऊन छोट्या छोट्या कन्यांनी समजावून सांगायला पाहिजे की लक्ष्मी नारायणाचं जे मंदिर बनवलं, हे जे लक्ष्मी नारायण आहेत, त्यांनी राज्य कसे मिळवले, त्यांनी राज्य कधी केले, हे समजावून सांगायला पाहिजे. बाबा म्हणतात, हे पण सांगायला पाहिजे की पूर्वी एकच देवी देवता धर्म होता. नंतर द्वापर युगानंतर अनेक धर्म आले आणि आता अति धर्मग्लानी झाली. पुन्हा त्या एकच आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करण्याचं कार्य निराकार परमात्मा ब्रह्मातनाद्वारे करत आहेत, हे समजावून सांगायचं आहे. बाबा म्हणतात, या सृष्टीवर चालत असलेल्या नाटकाचं रहस्य जर कळाले तर सदैव खुशी राहील, आनंद राहील, दुःख होणारच नाही. म्हणून राजधानीची स्थापना निश्चित आहे. तशी बाबा म्हणतात, मृत्यू पण निश्चित आहे. ही सदैव स्मृती राहायला हवी. सर्टन अर्थात निश्चित. मृत्यू पण निश्चित आहे आणि नवीन दुनियेची स्थापना पण निश्चित आहे. म्हणून प्रत्येकाच्या आपापल्या पुरुषार्थानुसार प्रत्येकाला आपापले पद, भविष्यातील पद मिळणार आहे. म्हणून आताच खूप चांगला पुरुषार्थ, आत्म्याची कमाई करायची आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास विशेष नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, जी बाबांची महती आहे ती स्वतःमध्ये आणायची आहे. बाप समान योग्य बनायचे आहे. पारलौकिक बाबांकडून पवित्रतेचा वारसा हक्क घ्यायचा आहे. दुसरा पॉइंट, पवित्र बनण्याचा स्वर्गाचा वारसा हक्क मिळवायचा आहे. पवित्रतेच्या आधारावर, श्रीमतावर आपल्याच तन मन धनाने आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करायची आहे. आजचं वरदान, जुन्या संस्कार रूपी अस्थींना संपूर्ण स्थितीच्या सागरामध्ये सामावणारे समान आणि संपूर्ण भव. विनाशापूर्वी आपल्याच कमी कमजोरींना समाप्त करायचे आहे. कोणतीच अडचण नको. आपलं भविष्य आपल्याला उज्ज्वल बनवायचं आहे. जसे जन्म बदलला तर जुना जन्म, जुन्या गोष्टी, जुने संस्कार विसरतात ना, भस्म केल्या जातात ना, तर संपूर्ण स्थितीच्या सागरामध्ये आपल्या जुन्या संस्कार रूपी अस्थींना संपवायचं आहे आणि समान व संपूर्ण बनायचं आहे. आजचा सुविचार, विस्ताराला सार मध्ये सामावण्याची जादूगरी शिका, तर बाप समान बनाल. अव्यक्त इशारा आहे.
सदा हर्षित राहण्यासाठी सरळ स्वभाव बनवा आणि सहनशक्तीला धारण करायचा आहे. त्यामध्ये महत्वाचा पॉइंट, सहनशीलतेवाले बाह्यमुखी व्हायब्रेशनला कधीही घाबरत नाहीत. मनातील विचार जे उत्पन्न होतात त्यालाही ते घाबरत नाहीत, भीत नाहीत. आपल्या सहनशीलतेने सामावून घेतात व चेहऱ्याने सदा संतुष्ट राहतात. चेहऱ्यावर सदा प्रसन्न चित्त राहते. त्यांचे नयन चैन कधीही असंतुष्ट होत नाहीत. तर आज या संपूर्ण मुरलीला आपण चिंतनामध्ये घेऊया. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आचरणात आणूया. ओम शांती.